भोसरी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे रवी लांडगे यांनी माघार घेतल्यानंतर आता महाविकास आघाडीची ताकद वाढलेली दिसते। कारण आपण पाहतोय संपूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जे पदाधिकारी आहेत ते सक्रिय झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणच्या ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या रुपाली आलाट आहेत। आताही आपण पाहतोय मोशीतील या नागेश्वर मंदिरात प्रचाराचं नारळ फोडण्यात आलंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे पदाधिकारी असतील त्यांच्या सोबत मिळून जे आहे प्रचाराला आता सुरुवात केलेली आहे। कशा पद्धतीचं वातावरण? खरं तर आता मोजून 15 दिवस बाकी राहिलेले आहेत आणि आज मोशी या ठिकाणी आमचं ग्रामदैवत नागेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने आज इथे प्रचाराचा नारळ फुटलेला आहे आणि माननीय अजितभाऊ गव्हाणे हे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि आम्ही सर्व शिवसैनिक माननीय अजितभाऊ गव्हाणे यांच्या पाठीमागे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून अगदी खंबीरपणे उभं राहणार आहोत। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व शिवसैनिकांनी शिवसेनेची ताकद या भोसरी विधानसभेची दाखवून दिलेली आहे आणि आता वेळ आलेली आहे भोसरी विधानसभेचा एक नवीन चेहरा निवडण्याची। तर आम्ही नक्कीच सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीमागे एक आशीर्वाद रूपी मताचा आशीर्वाद त्यांना नक्की देण्यासाठी तत्पर राहणार आहोत। सगळे शिवसैनिक जीवाच्या आकांताने त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांचा प्रचार करणार आहोत आणि विजय हा नक्कीच खेचून आणणार आहोत। रवी लांडगे यांनी माघार घेताना सचिन ऐर असतील, खासदार अमोल कोल्हे असतील यांनी मध्यस्थी केली होती। त्यावेळी शिवसैनिकांना देखील सचिन ऐरांकडून आव्हान करण्यात आलं होतं। नेमकी काय चर्चा झाली होती? प्रचारात कशा पद्धतीने सक्रिय राहण्याचं आव्हान केलं? खरं तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून अजितभाऊ गव्हाणे हे 3 महिन्यापासून प्रचार करत आहेत आणि तसेच आमचे रविभाऊ लांडगे यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश करून एक पक्षाची एक ताकद वाढवलेली आहे आणि नक्कीच आम्ही आमच्या सर्वांच्या सहकार्याने हा विजय नक्कीच मिळवून आणणार आहोत। खरं तर माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाचं आम्ही पालन करणारे शिवसैनिक आहोत आणि नक्कीच मातोश्रीचा आदेश हा प्रत्येक शिवसैनिक नेहमीच पाळत आलेला आहे। तुम्ही पाहिलं असेल 2019च्या निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळून आम्ही भाजपच्या उमेदवारांना सर्वांनी सहकार्य करून या ठिकाणी निवडून आणलेलं आहे आणि आजही तेच आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत। तर आम्ही नक्कीच आमच्या पक्षप्रमुखांचं आदेशाचं पालन करून या ठिकाणी माननीय अजितभाऊ गव्हाणे यांना विजयी करण्यासाठी सर्वजण एका मताने उभे राहणार आहोत। मोशीचं स्थानिक पातळीवरचं नेतृत्व तुम्ही करताय, कुठले प्रश्न होते ते 10 वर्षात प्रलंबित राहिलेत जे आता तुम्हाला अपेक्षा आहेत की अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून पूर्ण होतील? नागरिकांना काय आव्हान करतात? खरं तर मोशी चिखली प्रभाग जो आहे त्या प्रभागामध्ये अगदी गतीने डेव्हलपमेंट होत आहेत आणि त्या डेव्हलपमेंट होत असताना अगदी छोटे छोटे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना नागरिकांना सामोरं जावं लागत आहे। खरं पाहायला गेलं तर रस्ते, लाईट, ड्रेनेज असेल, पाण्याचा प्रश्न असेल, जर म्हणजे मला एक सांगावं असं वाटतं की जेव्हा तुम्ही बिल्डिंगसाठी नवीन परमिशन देता तेव्हा कुठली पूर्वनियोजन त्यांच्याकडे नसतं की ह्या नवीन बिल्डिंग झाल्यानंतर त्यांना आपण पाण्याची सुविधा कसे देणार आहोत, त्यांना त्यांचे रस्ते कसे करून घेणार आहोत, ही काहीही सुविधांचा विचार न करता ते सरळ बिल्डिंगला परमिशन देतात आणि त्याचा परिणाम हा जो आहे तो नागरिकांना भोगावा लागत आहे आणि प्रत्येक नागरिक या गोष्टींना सामोरे जात आहे। खरं तर या सर्व प्रश्नांनी अगदी हैराण झालेली जनता ही आमची मोशी चिखली प्रभागातील जनता आहे आणि पूर्ण वैतागलेली आहेत। त्यांना मूलभूत ज्या सुखसुविधा आहेत, ज्या ते टॅक्स रूपी जी अमाऊंट भरतात त्या अमाऊंटमधून त्यांना त्या सुखसुविधा मिळायला पाहिजेत, त्या हक्काच्या त्यांना सुखसुविधा कुठल्याही मिळत नाही। त्याच्यामुळे सर्व नागरिक हैराण आहेत आणि ते नक्कीच बदल घडवतील असं मला वाटतं। आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महिला पदाधिकारी आहेत, ते देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहेत। नेमकं काय निर्धार केले महिलांनी? महिलांनी त्या प्रकारे खूप चांगला निर्धार केला आणि प्रचार पण रोज तडकीने चालू आहे आमचा आणि आता पुढे पण चालू राहणार। रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हा चिन्ह। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांनी देखील निर्धार केलाय की यंदा भोसरी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे आणि आपण पाहतोय आज या ठिकाणी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मोशीमधील नागेश्वर मंदिरात नारळ फुटलेला आहे। कॅमेरामॅन मानदा शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।